रोटरी क्लब सहवासच्या पुढाकाराने पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी ग्रीन सोसायटी प्रकल्पासाठी एकदिवसीय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले। यासाठी पुढील क्लब सहभागी होते: रोटरी क्लब कर्वेनगर, विजडम, युनिव्हर्सिटी, फॉर्च्यून, युवा, पाषाण, कोथरूड, वारजे व रॉयल यांचा समावेश होता। गांधी भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या माजी प्रांतपाल मंजू फडके, डायरेक्टर ग्रीन सोसायटीचे केशव तामणकर, संयोजक रोटरी क्लब सहवासच्या रुमा आगवेकर, ग्रीन अव्हेन्यू चेअरमन दयानंद पानसे, कोऑप सोसायटी संबंधी मोठे कार्य असणारे सुहास पटवर्धन, प्रवीण सप्तर्षी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते व रोटरी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वक्त्यांनी वृक्षारोपण, ऊर्जा बचत, पाण्याची बचत व नियोजन इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुण्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांनी पर्यावरण रक्षण व ग्रीन सोसायटीसाठी कोणा एकट्याने कार्य करून भागणार नाही, तर व्यक्ती, कुटुंब, समाज व शासन अशा सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले। रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 आणि त्यातील क्लब हे गेले 3 वर्ष ग्रीन सोसायटी हा पर्यावरण संवर्धन या विषयावरील प्रकल्प राबवित आहेत। पुण्यातील हाऊसिंग सोसायटींमध्ये पर्यावरण विषयक जागृती करणे आणि त्यांना त्यामध्ये काम करण्यासाठी मदत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। या अनुषंगाने चालू रोटरी वर्षातील पहिला मेळावा रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी कोथरूडमधील गांधी भवन येथे घेण्यात आला। रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सध्याचे प्रांतपाल संतोष मराठे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। रोटरीच्या माजी प्रांतपाल मंजू फडके आणि महाराष्ट्र फेडरेशन ऑफ सोसायटीज अँड अपार्टमेंट यांचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती। सहभागी झालेल्या हाऊसिंग सोसायट्यांना ऊर्जा बचत, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन आणि वृक्ष संगोपन अशा 4 विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले। कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड आणि वारजे भागातील हाऊसिंग सोसायटी यामध्ये सामील झाल्या होत्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीच्या 11 क्लबने आपले मोठे योगदान दिले। मी रुमा आगवेकर, प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे सहवास। आज आमचा ग्रीन सोसायटीवर इनॉग्रल प्रोग्राम झाला। ह्याच्यात आमच्याकडे बरेच पाहुणे होते। त्याच्यात महत्त्वाचे रोटेरियन केशव तामणकरजी, श्री सुहास पटवर्धन, डॉक्टर प्रवीण सप्तर्षी आणि PDG मंजू फडके। आणि आभार केंद्र म्हणजे सगळेच नागरिक, सोसायटीचे मेंबर्स आणि समस्त रोटेरियन मेंबर्स। थँक्यू। माझं नाव प्रवीण थेटे। मी साधारण देशी फळं किंवा जे आपण स्थानिक फळं म्हणतो त्याच्यावर काम करतो, जसं की गावरान आंबे, जांभळं, बोरं, चिंचा या फळांच्या संवर्धनासाठी। आणि मी इथे आपले रोटरी क्लब ग्रीन सोसायटी यांनी मला आमंत्रित केलं होतं या विषयावर बोलण्यासाठी। तर मी त्यांच्या प्रथम धन्यवाद मानतो की मला या मंचावर बोलण्यास त्यांनी संधी दिली। साधारण ही जी फळं आहे, देशी फळं, यांच्यासाठी काय करावं तर सर्वात प्रथम आपण ती विकत घेण्यास सुरुवात करायला पाहिजे। जर कोणी देशी फळं विकत असेल, आंबा असेल, जांभूळ असेल किंवा आपण चिंचा म्हणू, बोरं म्हणू, तर ती फळं विकत घेण्यास सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी किंवा लोक ती तोडणार नाही।